एमडी ड्रग हे अंमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपावरून आरोपी तालिब सादिक कुरेशी वय 18 राहणार मुलावा टेकडी लक्ष्मी मार्केट सोलापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय राणे साहेबांनी जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। यातील घटनेची हकीकत अशी की दिनांक 28/9/2025 रोजी यातील जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांनी कर्णिकनगर येथील क्रीडांगण येथे चिल्ड्रन्स पार्क येथे गस्त घालत असताना एक इसम संशयास्पद एका झाडाखाली बसलेला त्यांना आढळून आला। त्यांना संशय आल्याने पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करून 2 पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता सदर आरोपीच्या ताब्यातून 29 ग्राम एमडी ड्रग अर्थात अंमली पदार्थ त्याच्या ताब्यातून मिळाला। तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा व 4 प्लास्टिकचे पाऊच असे एकूण 72,800 रुपयाचा मुद्देमाल सदरचा आरोपी आमिर हमजा यांच्याकडून पोलिसांना त्या दिवशी प्राप्त झाले। त्यानुसार जेल रोड पोलीस स्टेशन येथे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रिक सबस्टन्स अन्वये कलम 8 क 22 ब व कलम 29 अन्वये जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर तपासात असं निष्पन्न झाले की सदरचा आरोपी हा मुंबई येथील आरोपी महमूद यांच्याकडून सदरचा माल घेत होता व तो घेऊन यातील आरोपी क्रमांक 3 यास देत होता व आरोपी क्रमांक 3 हा आता सदरचा आरोपी क्रमांक 4 तालिब सादिक कुरेशी यास देत होता। पुढे पोलिसांच्या तपासात असं निदर्शनास आले की आरोपी क्रमांक 4 यास आरोपी क्रमांक 3 याने एमडी ड्रग हे 40 ग्राम एमडी ड्रग ह्यास दिलेले होते व त्याचा पैशाचा व्यवहार देखील त्यांचा झालेला होता असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी सदरचा आरोपी तालिब सादिक कुरेशी यास दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आलेली होती व त्यानंतर 7/10/2025 रोजी मेहरबान कोर्टात हजर केले असता मेहरबान कोर्टाने त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला होता। त्यानंतर 9 तारखेला यातील आरोपी तालिब सादिक कुरेशी यास मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समोर हजर केले असता मेहरबान न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आम्ही सदरचा आरोपी तालिब सादिक कुरेशी यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केला असता आम्ही आमच्या युक्तिवाद वेळेस आम्ही असा युक्तिवाद केला की सदरचा आरोपी याचा व जो मुख्य आरोपी मुंबईतला जो एक इसम याचा आणि त्याचा कुठलाही घेण देणवरून किंवा एमडी ड्रग वरून कुठलाही एमडी ड्रग त्याला सप्लाय करत असताना असं कुठेही तपासात आलेलं नाहीये व या सदरचा आरोपीचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही असा आम्ही युक्तिवाद केला व आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय राणे साहेबांनी सदर आरोपी तालिब सादिक कुरेशी यास 50,000च्या जात मुचलक्यावर त्याला जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल शेख व मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिलेलं आहे।